दाट जंगलातून चालताना पानांची होणारी सळसळ आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाच्या साक्षीनं एक वाघीण आपल्या पिलांना अलगद पायांनी उठवते. हे दृश्य केवळ पाहणाऱ्यांच्याच अंगात शहारा आणणारं नसतं, तर निसर्गाच्या अद्भुत संतुलनाची एक झलकही देतं. माणसाच्या आयुष्यात आईचं स्थान किती अनमोल आहे हे आपल्याला माहीतच आहे, पण जंगली प्राण्यांमध्ये, विशेषतः वाघिणीसारख्या शिकाऱ्यांमध्ये हे ममत्व अजूनही ताकदवान आणि निसर्ग नियंत्रक असते. वाघिणीची ही शिस्तबद्ध शिकवण हे जणू जंगलातील एक शाळाच. ही आई फक्त माया करणारी नसते, ती एक शिक्षक, रक्षक आणि मार्गदर्शकही असते. आणि ह्याच साऱ्या गोष्टी आपण या लेखातून अभ्यासणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी रत्नदीप आणि तुमचं निसर्गाच्या अंतरंगात मी मनापासून स्वागत करतो. आज आपण मारुती चितमपल्ली सरांचा छावा हा लेख अभ्यासणार आहोत. या लेखामध्ये राणी वाघिणीचा पूर्ण जीवन प्रवास आणि तिला आपल्या पिलांचं संगोपन करण्यासाठी करावा लागणारा संघर्ष या पूर्ण लेखातून आपण पाहणार आहोत. हा लेख सरांच्या जंगलाची दुनिया या पुस्तकातून घेतला आहे. चला तर मग आपण आपल्या लेखाला सुरुवात करूया. मेळघाटात एप्रिल मे महिन्यात उन्हाचा कहार असतो. सातपुड्यांच्या जंगलातील साग, हळद, तिवस, बिजा, धावडा आणि सालईची पानं गळून जमिनीवर पडलेली असतात. झाडाचे खराटे होतात. बांबूंच्या पर्णहीन रांजी उभ्या असतात. एरवी रानमुनियाच्या झुडपातून 5-10 फुटांपेक्षा दूरवरचं दिसत नाही. तिथंही झुडपं आगीत जाळल्यामुळं दूरवरचं सहज दिसू लागतं. जळलेल्या जमिनीवर जिकडं तिकडं पाचोळ्याचा थर पसरलेला असतो. अशा गळलेल्या पानांतून राणी वाघिणीला देखील पावलांचा आवाज न करता चालता येत नसे. ती जड पावलांनी सिपना नदीच्या डोहावर जाई. डोहावर आंबा व जांभळाची गर्द सावली पडलेली असे. दुपारच्या असह्य उन्हात ती डोहातील थंडगार पाण्यात बसून राही अन दिवस मावळाच्या आत परत आपल्या निवांत ठिकाणी असलेल्या गुहेत जाई. ती गुहा उंच पहाडाच्या अवघड कड्यावर होती. तिथून तिला समोरचा सारा परिसर दिसे. तिच्या पोटात पिलं वाढत होती. तिच्या वेणीची वेळही आता जवळ आली होती. त्या अंधाऱ्या गुहेत राणीनं 3 पिलांना जन्म दिला. ती पिलं जन्मतःच आंधळी होती. त्यांना दिसत नसल्याने ती गुहेत एकाच ठिकाणी राहायची. शिकार करून परत आलेल्या राणीला ती सहज दिसायची. या काळात ती कोणालाही जवळ येऊ देत नसे, त्यांच्या बापाला सुद्धा. मृगाच्या पावसाला सुरुवात झाली. जिकडं तिकडं हिरवगार दिसत होतं. झाडांना नवीन पालवी येत होती. गवत झपाट्यानं वाढत होतं. झुडपं पूर्ववत साऱ्या जंगलभर पसरली. तसंच जंगल पुन्हा गूढरम्य दिसू लागलं. त्या दिवशी कोलार या झाडावरची भाजी वेचीत काही कोरकू तिच्या गुहेजवळ नकळत गेले. तेव्हा ती त्यांच्यावर पहिल्यांदा गुरगुरली. त्यावेळी त्या कोरकूंना कळलं की इथं वाघिणीचे बच्चे आहेत. ती अचानक बाहेर आली आणि तिनं एकाला खाली पाडून घोळसून काढलं. पाठीवर पंजा मारला. नंतर तो घाबरून कितीतरी मैल मागं वळून न पाहता पळत होता. त्याची सोबती दुसऱ्या दिशेने पळाले. नंतर कितीतरी दिवस कोरकू तिकडे फिरकले सुद्धा नाहीत. परंतु राणीला पिलांच्या सुरक्षिततेबद्दल काळजी वाटत होती. पिलांना एका ठिकाणाहून दुसऱ्या सुरक्षित जागी नेणं कठीण असतं, परंतु माणसांना ते ठिकाण माहीत झाल्यामुळं आता यापुढं तिथं राहणं शहाणपणाचं नव्हतं. पिलाची मान आणि डोक्याचा भाग तिनं सुळे दातांनी हळूवार धरला. मांजराप्रमाणे तिनं पिलांची नुसतीच मानगूट धरली नव्हती. 2 जागेत किती अंतर असावं हे तिनं अनुभवानं ठरवलं होतं. स्थलांतरित केलेली पिलं आणि मागे राहिलेली पिलं यांच्यावर लक्ष ठेवता येईल इतकं ते अंतर असतं.
तिच्या हक्काचं क्षेत्र अंदाजे 40-50 चौरस किलोमीटर इतकं होतं. या तिच्या राज्यातील कडे, कपारी आणि अंधारी गुहांविषयी तिला अचूक माहिती होती. रस्ते आणि वाटा तिला माहीत होत्या. नदी नाल्यांची पात्र, तेथील डोह आणि पाणझारी तिला ठाऊक होत्या. खोरी आणि पठारांविषयी तिला माहिती होती. तसंच जंगली जनावरांच्या येण्या जाण्याच्या वाटाही तिला ठाऊक होत्या. थोडक्यात म्हणजे त्या साऱ्या क्षेत्राचा भूगोल तिला पाठ होता. या राज्यात ती दुसऱ्या कोणा वाघिणीला फिरकू देत नसे. बिबट्या वाघ मोठा घातकी असतो. लक्ष नाही असं पाहून आपली पिलं तो मारून टाकील, म्हणून तो दिसता क्षणीच ती त्याच्यावर प्राणांतिक हल्ला केल्याशिवाय राहत नाही. स्थलांतर करताना पिलं तिला सहकार्य करीत. स्वल्प विरामासारखं शरीराचा आकार करून तिच्या आज्ञेचं पालन करीत. ती अजिबात हालचाल करीत नव्हती किंवा आवाजही काढीत नव्हती. असं पिलू तोंडातून घेऊन जाताना एकदा एक अजागळ तरस सरळ तिच्या अंगावर येऊन आदळलं. त्याच्यावर तिनं पंजानं असा काही वार केला की ते केकाटत दूर पळून गेलं. अशा वेळी एखादा मनुष्य जर आडवा आला तर त्याच्यावरही हल्ला केल्याशिवाय ती राहत नाही. दुसऱ्या गुहेत ती आली तेव्हा पिलांना जन्मून 4-5 दिवसच झाले होते. त्यांना आता थोडंफार दिसू लागलं होतं. एक निमुळती पाऊलवाट अवघड वर कड्याकडे गेली होती. तिथं खोलवर गेलेलं अंधार विवर होतं. सुरुवातीला रुंद, नंतर निमुळतं असं अरुंद होत गेलेलं. श्रावण महिन्यांचे ते दिवस होते. रानातील नदी दुथडी भरून वाहत होती. या दोन्ही पात्रांवर घनदाट झाडी उभी होती. त्यांना आता रुंद हिरवीगार पानं आली होती. बांबूंच्या रांजी पुन्हा हिरव्यागार दिसू लागल्या होत्या. निळ्या हिरव्या रंगांचे नवीन कोवळे बांबू उंचच्या उंच वाढत होते. रायमुनिया इतका दाट वाढला होता की त्यातून जंगली जनावरांना जाणं देखील अशक्य होई. साऱ्या जंगलातून रंगीबिरंगी फुलं फुलत होती. बहुरंगी फुलपाखरांचे थवे इकडून तिकडे उडत होते. कडे कपारीतून रानकेळींची हिरवीगार रुंद पानं वाऱ्यानं डोलू लागली. दुरून वाहणाऱ्या धबधब्याचा आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागला. आता 2 महिन्यांच्या पिलांना चांगलं दिसू लागल्यामुळं ती साऱ्या गुहेत दिवसभर खेळत हुंदडत पाठशिवणीचा खेळ खेळत. गुहेबाहेरची पाऊलवाट बिकट असल्यानं त्यांना बाहेर जाता येत नसे. गुहेतून डोकावून पाहिलं तरी खाली खोल दरी दिसे. गुहेच्या दाराशी बसून ती आपल्या आईची येण्याची वाट पाहत. या काळात त्यांचा सांभाळ करणं मोठं कठीण होतं. वाघिणीला तिच्या पाठीमागं सहाय्य करायला घरचं कुणी नव्हतं. सिंहीण मेली तर तिच्या मोठ्या मुली किंवा मावशी पिलांचा सांभाळ करतात. परंतु वाघिणीच्या पिलांना पिता, काका किंवा मावशी नसते. पिलांना वाढवण्याची संपूर्ण जबाबदारी फक्त वाघिणीची असते. राणी अतिशय स्वच्छ राही. ती आपल्या पिलांना चाटून चाटून स्वच्छ ठेवी. नंतर त्यांना दूध पाजे. अनेकांचा असा समज आहे की ओकलेल्या मांसाचा पुरवठा वाघीण आपल्या पिलांना करते. रानकुत्री आणि कोल्ही यांच्यात ही सवय आहे. परंतु राणीच्या बाबतीत हे खरं नव्हतं. अंगावर पिणाऱ्या पिलांकडं लक्ष राहावं म्हणून राणी आपलं रात्रीच भक्ष्य गुहेत आणी. मात्र पिलांना दूध पाजल्यावरच ती आपलं भक्ष्य खाई. आता 3 महिन्यांचे झालेले धिटुकले छावे आई बरोबरच जंगलातल्या हिरव्या वाटांनी चावू लागले. कित्येक वेळा ती त्यांच्याबरोबर चालून थकायची. तेव्हा ती परत गुहेकडे जायची. त्यांच्याकरिता ती मांसाचा तुकडा गुहेत नेही. पिलं तो खाऊन आपली भूक भागवीत. अशा दिवसात तिला शिकार करणं देखील सोपं असे. उंच वाढलेल्या गवतात दबा धरून बसलेली वाघीण सहसा सावजांना दिसत नाही. सांबरांची पाडसं अशा गवतातच लहानाची मोठी होत. ती अवचित राणीच्या तावडीत सापडत. पिलांनाही असंच कोवळं लुसलुशीत मांस आवडे. वेड्यासारखा होऊन धुंद होऊन पिसारा काढून नाचत असलेला मोरही
कधी कधी तिचं भक्ष्य होई. अशा वेळी साऱ्या मोरणी झाडावर जाऊन टाहो फोडीत, म्याऊ म्याऊ न सारं जंगल मुखरीत करीत. वाघाला पाण्याची मोठी ओढ असते, परंतु ही ओढ त्यांना जन्मतःच नसते, तर आईला ते शिकवावं लागतं. राणी आपल्या 3 छाव्यांना पोहण्याचे धडे देताना पाहण्याची संधी मला मिळाली. राणी पाण्यात उतरून काठाकडं तोंड करून बसली. पिलं काठावरच थांबली. आईकडं पाहत त्यांनी पाण्यात उतरण्याची नाराजी दर्शवली. राणी त्यांना पाण्यात नेण्यास हळू आवाजात सूचित करीत होती. शेवटी त्यातील एकानं पाण्यात उडी घेतली. पाण्यात बरीच धडपड करून ते पिलू थकलं. तेव्हा तिनं त्याला तोंडात धरून परत काठावर आणून सोडलं. नंतर राहिलेल्या 2 पिल्लांना एकामागून एक असं पाण्यात नेऊन बुडवलं आणि परत त्यांना काठावर आणून सोडलं. शरद ऋतूच्या आगमनाबरोबर नदीच्या संथ पाण्यात किनाऱ्यावरची झाडं डोकावू लागली. खोल डोहाचं पाणी काळोभोर दिसू लागलं. झिलाने निळ्या हिरव्या दिसू लागल्या. तळ्यातील कमळं फुलू लागली. आल्हाददायक थंडीला सुरुवात झाली. निळाभोर आभाळात चांदण्या चमकू लागल्या. त्या मंद प्रकाशात जंगल गूढरम्य वाटू लागली. ती गूढ रम्यता रातकिड्यांच्या संगीतानं शतपट वाढवू लागली. नदी नाल्याकाठच्या चिखलात सांबरं लोळं घेऊ लागली. अस्वल वनमार्गावर येऊन उदयी खाण्यासाठी हात 1.5 हात खोल खड्डे उकरू लागली. नील घोडे मस्तीनं टकरी खेळू लागली. सूर्यास्त होताच साळाई अंगावरील काट्यांचा झंकार करीत सगरीनं बाहेर पडू लागल्या. चांदी अस्वल रस्ता ओलांडताना दिसू लागली. त्यांच्या वाटेला मात्र कुणी जात नसे. जिकडं तिकडं आबादी आबाद होतं. राणीची धीट पिलं स्वतःच सावजाचा मागोवा घ्यायला शिकू लागली. परंतु आईपासून ती फार दूर भटकत नसत. अशा वेळी ती कधी मोराची पिलं तर कधी हरिण शावकांची पारत करीत असत. कधी कधी सांबरांच्या मोठ्या पिलाला खाली ओढायलाही भीत नसत. रानगव्याच्या कळपाकडं टकमक पाहत एकूणच त्यांना कुठल्याही तृणभक्षी प्राण्यांची भीती वाटेनाशी झाली. 8 महिन्यांची पिलं आता राणीबरोबर जंगलात गेली म्हणजे शिकार करण्यात पुढं पुढं करीत. जे काही मारीत त्यात त्यांचा मोठा वाटा असे. सावज लहान असलं तरच राणी पिलांना त्याची शिकार करू दे. मात्र ते मोठं असलं तर स्वतः त्याला जायबंदी करून मगच पिलांना जवळ जाऊ देई. जीवावर बेतलं की जंगली जनावर त्वेषानं धावून अंगावर येतं. अशा सावजाची शिकार करताना स्वतः जखमी न होता त्याला युक्तीनं कसं खाली पाडायचं याचे प्रात्यक्षिक धडे राणी त्याला देऊ लागली. एकदा एका एकांड्या रानडुकराची आणि राणीची चांगलीच झुंपली. एकांड्या खूप ताकदीचा होता. त्याने एकदा मुसंडी मारून झाडाला धडक मारली तर ते झाड गदगदा हललं. रात्रभर ती समोरासमोर हल्ला करण्याच्या तयारीत उभी होती. पिलांना तिनं मध्ये येऊ दिलं नाही. ती चुपचाप एका शिळेखालच्या कपारीत जाऊन बसली. रानडुक्कर रक्तबंबाळ झालं होतं. पहाटेच्या काळोखात तिनं त्याच्यावर असा काही पवित्रा घेऊन जोरदार हल्ला चढविला की रानडुक्कर नामोहरम होऊन केकाटत खाली पडलं. तसं 3 पिलांनी त्याच्यावर हल्ला चढवून त्याचा शेवट केला. रानडुकराचा कोथळाकडून राणीनं ते अलगद दूर नेऊन ठेवलं. स्वच्छ भोजन करावं ते वाघाच्या कुटुंबानं. पिलं खाऊन तृप्त झाल्यावरच राणीनं खायला सुरुवात केली. सूर्योदयाबरोबर पाखरांची किलबिल ऐकू आली तशी पिलं निवारायला लपून बसली. राणीनं मृत डुकराचे अवशेष रानमुनियाच्या झुडपात ओढून आणले. ते पालापाचोळ्यांनी झाकून दिले. दूर जाऊन दिवसभर त्या भक्ष्याची राखण ती करीत बसली. राणीनं शिकार केली याचा पहिला सुगावा भेरा पक्ष्यांना लागला. जंगलातले ते कावळेच ट्रँग ट्रँग असा आवाज काढीत आजूबाजूच्या फांद्यांवर 10-12 भेरा जमा झाले. भक्ष्यांचा एक एक लचका काढून पुन्हा फांदीवर जाऊन खाऊ लागले.
घनदाट जंगलात कावळे आणि गिधाडांचं अस्तित्व नसतं. एखादा मुंगूस हळूच येऊन मांसाचा तुकडा घेऊन जाई. उबाड खोकट चोरवाटाने येऊन एखादं मांस असलेलं हाडूक पळून नेई. जंगलातल्या या किरकोळ वाटेकऱ्यांकडं राणी दुर्लक्ष करी. आई बरोबर असताना कित्येकदा ती पिलं मोठं धाडस करी. त्या दिवशी त्यांनी भल्या मोठ्या सांबरावर हल्ला चढविला, परंतु 12 डेऱ्याच्या सांबरानं त्यांना मुळीच दाद दिली नाही. दूरवर बसलेली राणी ती कौतुकानं पाहत होती, परंतु तिनं त्यांना सहाय्य केलं नाही. राणीचे छावे जेव्हा 1.5-2 वर्षाचे झाले तेव्हा त्यांची भूक वाढली. त्यांनी केलेली शिकार त्यांना चौघांना पुरेनाशी झाली. त्यांतील नर पहिल्यांदा आईला सोडून जंगलात एकटाच निघून गेला. तो परत कधी आलाच नाही. राहिलेल्या दोघी माद्या होत्या. त्या आपल्या आईशी मिळतं जुळतं घेत, परंतु राणीचा प्रियकर राजा तिला वारंवार भेटायला येऊ लागला. तसं त्यांना दोघी मुलींचं अस्तित्व नकोसं झालं. एके दिवशी राजानं त्यांना हुसकावून दिलं. समागमानंतर राजा राणीला सोडून दूर जंगलात निघून गेला. नंतर परत त्या मुली आईला भेटायला येऊन तिच्याबरोबर राहू लागल्या. राणी पुन्हा गर्भवती झाली. पिलं देण्याची वेळ जशी जवळ येऊ लागली तशी निवांत असलेली गुहा ती शोधू लागली. त्या वाढलेल्या मुलींचा सहवास आता तिला नकोसा झाला. शेवटी त्या देखील आपल्या भावाप्रमाणे आईला सोडून शेजारच्या क्षेत्रात स्थायिक झाल्या. मित्रांनो, सर इथे हा लेख संपवतात. माणूस म्हणून आपण वाघिणीला क्रूर म्हणतो, पण तिच्या वागण्यात सगळं काही एका सजीवाच्या ममतेच्या चौकटीत बसलेलं असतं. ती आपलं सर्वस्व पिलांसाठी खर्च करते आणि त्यांना स्वतंत्र जगायला शिकवते. जंगलातल्या या मायाळू आईचं रूप मनात कायमचं कोरलं जातं. एक अशी आई जिला आपण क्वचित पाहतो, पण जिला समजून घेणं आपल्यासाठी एक समृद्ध अनुभव ठरतो. मित्रांनो, जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक नक्कीच करा आणि असेच नवनवीन लेख ऐकण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.